आजच्या दिवसातली आणखी एक राजकीय बातमी। बारामतीतून निवडणूक लढवण्यात रस नाही असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं। या पार्श्वभूमीवर आता जय पवार बारामती मतदारसंघातनं विधानसभा निवडणूक लढणार अशी चर्चा सुरू झाली आहे। आता आपल्या उमेदवारीबाबत खुद्द जय पवारांनी देखील सूचक विधान केलंय। बघूया या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा, जय पवारांची चर्चा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा बारामतीत पोहोचली। यावेळी जय पवार यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी दुचाकीची रॅली काढली। जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं जय पवारांनी केलेल्या या शक्ती प्रदर्शनाद्वारे आपल्या उमेदवारीचे संकेत दिले। तर आपल्याला सगळ्यांना दादांना मुख्यमंत्री बनवायचं आहे, तर ही इच्छा सगळ्यांचीच आहे। आधीपासून सगळ्यांची इच्छा आधीपासून होती। मला पण युवक बोलायचे, दादा तुम्ही नेक्स्ट, पण आता बघू दादा आणि पक्षातले ज्येष्ठ नेते ती निर्णय घेतील। विधानसभेला बारामतीमध्ये जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार या सख्य चुलत भावंडांमध्ये सामना रंगण्याची दाट शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर श्रावणातील शेवटच्या शनिवारी होणारी कन्हेरी येथील मारुतीरायाची यात्रा या दृष्टीने चर्चेत आली। या यात्रेच्या कुस्ती मैदानात एकाच वेळी जय पवार आणि युगेंद्र पवार समोरासमोर आले, एकमेकांची गळाभेट घेतली। कन्हेरीकरांनी मात्र एकाच वेळी दोघांच्या हातात चांदीची गदा दिली। मैदान जरी कुस्तीचं असलं तरी चर्चा मात्र राजकारणाची सुरू झाल्याचं पाहायला मिळालं। राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर्स पाहायला मिळाले। यंदा मुख्यमंत्री दादाच असा या बॅनरवर उल्लेख होता। आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांचे फोटो कार्यकाळासह बॅनरवर झळकले। विशेष म्हणजे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या फोटो समोर 2022 ते 2024 असा कार्यकाळ छापण्यात आलाय। कोणाला आवडणार नाही दादांना मुख्यमंत्री झालेल्याचा, आम्हाला आवडायचा न आवडण्याचा विषयच येत नाही। कोणाला आवडणार नाही? या बाबतीमधला डिसिजन जो असतो, दादा मुख्यमंत्री झाले किंवा न होणं हा केवळ फक्त वरच्या श्रेष्ठींचा तो अधिकार आहे, महायुतीतल्या नेत्यांचा अधिकार आहे। प्रत्येकाला असं वाटतं का वाटू नये, अजित दादाच्या कार्यकर्त्याला का वाटू नये ते मुख्यमंत्री झाले पाहिजे। आमचे सर्व नेते बसतील आणि मुख्यमंत्री पदाकरता आमची लढाई नाही आहे, ते उद्धव ठाकरे लढताय लढाई, आम्ही लढत नाही आहे। लोकसभेनंतरही अजित पवार आणि सुप्रिया सुळेंमध्ये कलगीतुरा रंगताना दिसतोय। अजित पवार सकाळी लवकर उठतात, यावरून सुप्रिया सुळेंनी बोचरी टीका केली होती। त्यावरून अजितदादांनी सुप्रिया सुळेंवर पलटवार केला। लोकांचा एक डायलॉग माझ्यामुळे बंद झाला, मी सकाळी लवकर उठतो, म्हटलं दूधवाला पण उठतो। इट्स अ फॅक्ट। किती वाजता दादा तुम्ही किती वाजता उठता? कोण 4ला उठतं? तुम्ही 4ला उठता, मग रोज गावात भाषण करताना सांगता मी लवकर उठतो, मी लवकर। अरे मी कशाला ठरवू? ते तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही किती वाजता उठता, माझा नाहीये। कोण म्हणतं सकाळी दूधवालाही सकाळी उठतो ना? मी कधी म्हणलो दूधवाला दुपारी उठतो? मी म्हणलोच नाही। आपल्याला ह्या गोष्टीला महत्व देऊ नका। माझी सगळ्या कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे, आपण इतका विकास केलेला आहे, तो विकास प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवा। राष्ट्रवादी एकसंध असल्यापासून शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांचा दबदबा पाहायला मिळतोय। तर आता राष्ट्रवादीची 2 शक्ल झाल्यावर सुनेत्रा पवार राज्यसभेत पोहोचल्या। युगेंद्र पवार सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सक्रिय झाले। जय पवार यांच्या रूपानं पवार कुटुंबातील 8वा सदस्य राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकतो। त्यामुळे विधानसभेला निकाल काहीही लागो, पवारच जिंकणार आणि पवारच विधानसभेत पोहोचणार हे मात्र तितकंच खरं। जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती।